जय श्री कृष्ण. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके 1407 या तिथीला संध्यासमयी झाला. भगवत इच्छेने त्या दिवशी चंद्रग्रहण होते. ग्रहण काळी गंगेत किंवा अन्य कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे आणि शुद्धीकरणार्थ वैदिक मंत्राचे उच्चारण करणे हे हिंदू समाजातील महत्त्वाची प्रथा आहे. म्हणून त्या विशिष्ट चंद्रग्रहणावेळी जेव्हा संपूर्ण भारतवर्ष हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा दिव्य ध्वनीने कंपित झाले होते, तेव्हा भगवान श्री चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झाले. या महामंत्राचा उल्लेख अनेक पुराणे आणि उपनिषदामध्ये करण्यात आलेला असून त्यांचे वर्णन या कलियुगातील तारक ब्रह्मनाम असे करण्यात आले आहे. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की या पवित्र नामांचे अपराधरहित कीर्तन पतित जीवाला भवबंधनातून मुक्त करू शकते. भगवंताची भारतातील आणि भारताबाहेर अनेक नावे आहेत आणि ती सर्वच सारखीच मंगलमय आहेत, कारण ती सर्वच भगवंताचा निर्देश करतात. हा हरे कृष्ण महामंत्र मात्र विशेषतः वर्तमान युगासाठी सांगण्यात आलेला आहे आणि म्हणून मानव मात्रांनी त्याचा लाभ घ्यावा तथा शास्त्रोक्त नियमांचे अनुसरण करून यशप्राप्ती केलेल्या महान आचार्याचे चरणानुगमन करावे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचे अवतरण आणि चंद्रग्रहण यांचा योग हा त्यांच्या विशिष्ट ध्येयाचा वा उद्दिष्टाचा सूचक आहे. हा उद्देश होता वर्तमान कलियुगात पवित्र भगवान नामाच्या संकीर्तनाचा महिमा प्रसारित करण्याचा. वर्तमान युगामध्ये व्यर्थ गोष्टीवरूनही मनुष्यामध्ये आपापसात कलह निर्माण होतो आणि म्हणून शास्त्रांनी या युगासाठी आत्मसाक्षात्काराचा हरिनाम कीर्तन हा विधी निर्धारित केलेला आहे. हा विधी समाजातील यच्चयावत घटकांसाठी आहे. लोक एकत्र येऊन आपापल्या भाषांतून तथा मधुर गीतांच्या माध्यमातून भगवंताच्या महात्म्याची स्तुती करू शकतात. असे कीर्तन उत्सव जर निर्दोष अंतःकरणाने साजरे केले गेले तर त्यात सहभागी होणारे लोक इतर कोणत्याही कठोर नियमांचे वा मार्गाचे अनुसरण न करता देखील क्रमाक्रमाने आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करतील हे निश्चित. अशा उत्सवांच्या माध्यमातून विद्वान तथा मूर्ख, श्रीमंत तथा निर्धन, हिंदू तथा मुस्लिम, इंग्रज तथा भारतीय, चांडाळ तथा ब्राह्मण असे सर्वजण दिव्य मंत्रध्वनीचे श्रवण करू शकतील आणि त्यामुळे भौतिक संसर्गाच्या धुळेने मलिन झालेली त्यांची हृदय शुद्ध होऊ शकतील. भगवंताच्या ध्येयाच्या पुष्टीकरिता विश्वातील सर्व लोक पवित्र हरिनामास वैश्विक मानवधर्माचा सर्वमान्य आधार म्हणून स्वीकारतील. दुसऱ्या शब्दात श्री चैतन्य महाप्रभू समवेत पवित्र हरिनामही अवतरित झाले. बाल्यावस्थेतील महाप्रभू मातेच्या मांडीवर रडू लागले की सभोवताली एकत्रित झालेल्या स्त्रिया टाळ्या वाजून कीर्तन करीत. असे कीर्तन ऐकताच ते त्वरित शांत होत असत. या विशिष्ट घटनेचे सर्व लोकांना आश्चर्य वाटे आणि त्यांचे हृदय आदरभावाने भरून जाई. कधी कधी शेजारच्या तरुण युवती त्यांना रडव्यास भाग पाडीत आणि पुन्हा नामसंकीर्तन करून त्यांना शांत करीत. अशा रीतीने श्री चैतन्य महाप्रभू हरिनामाच्या महात्म्याचा बालपणापासूनच प्रचार करू लागले. त्यांना बालपणी निमाई या नावाने ओळखले जात असे, कारण त्यांचा जन्म घराच्या अंगणातील एका लिंबाच्या वृक्षाखाली झाला होता. आता निमाई 6 महिन्यांचे बाळ झाले होते. अन्नप्राशन संस्काराच्या वेळी त्यांना अन्न खाऊ घातले असता त्यांनी आपल्या भावी लीलांचा संकेत दिला. तत्कालीन प्रथेनुसार मुलाची भविष्यातील प्रवृत्ती जाणून घेण्यासाठी त्या मुलापुढे पैशाची नाणी आणि भागवत हा ग्रंथ ठेवण्यात येत असे. याच प्रथेप्रमाणे महाप्रभूंच्या समोरही या दोन्ही वस्तू ठेवण्यात आल्या, तेव्हा त्यांनी नाण्याऐवजी भागवत हा ग्रंथ स्वीकारला. महाप्रभू बालरूपात अंगणामध्ये नुकतेच रांगत खेळू लागले होते. एके दिवशी एक विशाल सर्प त्यांच्या समोर अंगणात प्रकट झाला आणि ते त्याच्या सोबत खेळू लागले. त्यावेळी घरातील सर्व सदस्य हे दृश्य पाहून भयभीत झाले. थोड्याच वेळात सर्प निघून गेला
आणि मातेने बालकाला उचलून घरात नेले. एकदा काही चोर त्यांची आभूषणे चोरण्यासाठी आले आणि ते त्यांना उचलून घेऊन गेले. पण निमाईला त्याचे भय नव्हते. चोर मुलाची आभूषणे काढून घेण्यासाठी एकांत स्थळाच्या शोधात होते. परंतु गोंधळलेले चोर फिरत फिरत पुन्हा जगन्नाथ मिश्रांच्या अंगणात पोहोचले आणि पकडले जाण्याच्या भीतीने त्या बालकाला तिथे सोडून पळून गेले. अर्थातच चिंताग्रस्त मातापित्यांना तथा कुटुंबियांना आपले मूल सापडल्याचा अत्यानंद झाला. एकदम एका ब्राह्मण यात्रेकरूने जगन्नाथ मिश्रांच्या घरचे आतिथ्य स्वीकारले. त्याने स्नानादी नित्यकर्मे आटोपून भगवंतांना नैवेद्य अर्पण केला. मात्र चैतन्य महाप्रभूंनी तेथे अचानकच येऊन तो नैवेद्य ग्रहण केला. ब्राह्मणाला सर्व स्वयंपाक टाकून द्यावा लागला, कारण या बालकाने त्या नैवेद्याची चव घेतली होती. त्या ब्राह्मणाने पुन्हा सर्व स्वयंपाक केला, मात्र पुन्हा पूर्वीप्रमाणेच घडले. ब्राह्मणाने नव्याने पुन्हा स्वयंपाक केला असता तिसऱ्या वेळी देखील तेच घडले. आता मात्र बालकाला पकडून झोपविण्यात आले. जगन्नाथ मिश्रांच्या आग्रहावरून ब्राह्मणाने पुन्हा स्वयंपाक केला, तेव्हा अर्धी रात्र उलटलेली होती. सर्वजण निद्राधीन झाले होते. ब्राह्मणाने आपल्या आराध्य श्री मूर्तीला नैवेद्य अर्पण केला आणि पुन्हा त्या बालकाने तेथे प्रकट होऊन तो नैवेद्य खाण्यास प्रारंभ केला. हे पाहून ब्राह्मण रडू लागला. घरातील इतर सर्वजण निद्राधीन असल्यामुळे त्याचे रडणे कोणाला समजलेच नाही. त्यावेळी बालरूपातील भगवान निमाई तेथे प्रकट झाले आणि श्रीकृष्ण रूपात ब्राह्मणाला आपला परिचय दिला. ही घटना कोणापुढेही प्रकट न करण्याची आज्ञा त्या ब्राह्मणाला देऊन बालक निमाई पुन्हा मातेच्या कुशीत जाऊन झोपला. श्री चैतन्य महाप्रभूंच्या अशा कैक बाललीला आहेत. निमाई बालपणी इतके खट्याळ होते की ते गंगा स्नान करणाऱ्या स्मार्त ब्राह्मणांनाही कधी कधी पराकोटीचा त्रास देत असत. ज्यावेळी ब्राह्मणांनी त्यांच्या वडिलांना सांगितले की तुमचा मुलगा शाळेत न जाता आमच्यावर पाणी उडवितो, त्यावेळी महाप्रभू अचानकच वडिलांसमोर अशा रीतीने प्रकटले की जणू काही ते नुकतेच पाठशाळेतून आले आहेत आणि त्यांनी शाळेचा गणवेश घातलेला आहे, तथा त्यांच्या हातात पुस्तके सुद्धा आहेत. ते स्नानघाटावर जाऊन तेथे असलेल्या शेजारच्या मुलांचीही टिंगल करीत त्या मुली चांगला पती मिळावा म्हणून भगवान शंकराची पूजा करीत असत. अविवाहित युवतींनी वरप्राप्तीसाठी शंकराची आराधना करणे हे हिंदू धर्मातील सर्वमान्य प्रथा आहे. सर्व मुली पूजेमध्ये मग्न असताना महाप्रभू खट्याळपणे त्यांच्यासमोर उभे राहून म्हणायचे, प्रिय भगिनींनो, तुम्ही शंकरांना अर्पण करण्यासाठी जे काही आणले आहे ते मला अर्पण करा. शंकर माझे भक्त आणि पार्वती माझी दासी आहे. तुम्ही माझे पूजन केल्यास ते आणि इतर सर्व देवही अधिक संतुष्ट होतील. त्यापैकी काही युवती त्यांची आज्ञा पाळण्यास नकार देत. तेव्हा ते कुमारिकांना शाप देऊन म्हणत, तुम्हा सर्वांची लग्ने म्हाताऱ्याशीच होतील. काही युवती मात्र भयापोटी अथवा प्रेमापोटी त्यांनी विविध वस्तू अर्पण करीत आणि हे पाहून ते म्हणत, मुलींनो, माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत. तुम्हाला अतिशय चांगले आणि तरुण पती मिळतील. त्यांच्यापासून तुम्हाला विपुल संपत्ती आणि संतती प्राप्त देखील होईल. अशा आशीर्वादाने मुली आनंदित होत असत. मात्र अनेक वेळी त्या अशा घटनांविषयी आपल्या मातांकडे तक्रार करीत.